हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, बोलणं सुचलं चेहरा. आणि आता वाजलेत 11 आणि मी जाऊन आले बैठकीला. सकाळी दीदीने आली कारण की आम्हाला दोघींना पण ताप आला होता. रात्री मला मम्मीने उठून गोळी दिली, जरा बरं वाटतंय, पण थोडंसं असं झोप नाही का लागल्यासारखं होतंय नुसतं. आणि आज मम्मीने केलं आमचा फेवरेट इडली सांबर अँड चटणी. मला तर खूप फेवरेट आहे. आणि मम्मा थँक्यू. मम्मीला फक्त मी तिकडे म्हणलं होतं की मला इडली सांबर खाऊ वाटते, तर मम्मीने केलं. पुरी काय म्हणल्या ना, तोंडातनं शब्द आला ना. आणि मी आकांक्षा आणि माझ्यासाठी आईस्क्रीम आणलेला आहे. बटरस्कॉच का मँगो हवाय? माझ्यातर्फे आकांक्षा माणसाला ए दीदीला बटरस्कॉच आलंय. दाखवा तुमचं मँगो एकच बटरस्कॉच आले. तुला पाहिजे का मँगो? नको राहत तुमचं तर काय चांगलं आलं. ते मग मला ते बटर ते चांगलं आहे. ये ना तर ये बघ ते बटर पाहिजे दे मला. देऊ का? घे तुला मँगो पाहिजे असेल. पाहिजे असेल तर नाही. मग तुला कोणची आवडते सांग. अर्ध्याचे खाऊ खा मग. ये ना इथं जरा खाली माणसांमध्ये. माणसं दे बाय. माणसं आता वाजले 3:30 आणि मला लागली झोप. आणि आम्हाला निघायचंय 5 वाजता. कशी आहे? मीच बनवली आहे. कंपनी काय? येस, अमूल. चला आता आम्ही खातो. अमूल. आणि इंस्टाग्रामवर जाऊन बघा, पप्पाने मी व्हिडिओ केलाय. स्मार्ट तो मैं बचपन से ही हूँ. अर्धा एक तास झोप. आता आईस्क्रीम खाल्ल्यावर झोप जाईल. ब्लॉग बघतोय आम्ही आकांक्षाचे. शाळा निघायचं तर चालतंय. मुलं पोचले आम्ही. हा, सिटीत काय नाही वाटत पण. गाईज, आम्ही मस्तपैकी झोपले होते मी. आणि अजून पण माझ्या डोळ्यात झोपे, पण मला झोपायचं नाही. आता वाजलेत 5:30 वाजून गेले आणि आम्ही स्टील इथंच आहे अजून. कारण की येताना एवढी एक्सायटेड असते, जाताना अजिबात म्हणजे पूर्ण असं हे होतं, जाऊच वाटत नाही. पण काय करणार, जावं तर लागणारच आहे. मी म्हणलं होतं दीदीला सकाळी जाऊ आपण, पण आता कसं तिच्या ऑफिस परत ती इकडून ट्रॅव्हल करून मग परत ऑफिसला जाणार, त्यामुळं मग नाही. मग आणि आमच्या 2 बॅग झाल्यात. ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. आणि मम्मीने आम्हाला इडली सांबार दिलं आहे कारण की संध्याकाळी मग परत स्वयंपाक काय करायचं घरी जाऊन. मग मम्मीने मग इडली सांबार दिला आम्हाला मस्तपैकी. मी पण आत्ता जेवलीच नव्हती, चहा पिला. आता आम्ही निघालो आहे. पप्पाने आम्हाला 200 रुपये दिलेत. काल 1000 रुपये दिले. काल 1000 दिले, आज 200 दिले. चलो बाय. बाय. खूप पटपट दिवस गेला. आणि हा ना, 2 दिवस असे फटाफट गेले. काल तर पूर्ण हेक्टिक दिवस झाला. ह्या संडेला नाही येणार पुढच्या. ना आता मीच येणार आहे इकडं हा. मम्मी बरोबर, आणि दीदी तिकडं. आणि पप्पांच्या बर्थडेला मी येणार आहे, दीदी नाही येऊ शकणार. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की आता महाशिवरात्री लोकांनी बगर खाल्ली, खिचडी खाल्ली, तर कृपया थोडंसं म्हणजे व्यवस्थित बघून खा. म्हणजे असं नाही म्हणत आम्ही खाऊ नका, पण ते विष बाधा भरपूर झालेल्या आहेत. हा, भगर नाही, खिचडी खाल्ली, खिचडी पण साबुदाणा. खाल्ली, हा. तर काय हे झाले तर असं नाही की आमच्या ओळखीच्या. खिचडी बाबा व्यवस्थित बघून, साबुदाणा चांगल्या क्वालिटीचं बघा. आणि आता आम्ही भेटतो. मला अजून जॅकेट वगैरे घालायचे, हँड ग्लोव्ह घालायचे. अजून थोडं ऊन आहेच अजून पण ऊन. नाही आता होईल. नाही आता होईल, सासवडला जातो ना. हा, पण तोपर्यंत हँड ग्लोव्ह घालायला लागते ना. आणि चलो या लॉग मध्ये. माझी मम्मी आम्हाला इमोशनल करते जाताना. आल्या ना की आनंद वाटतो, जाताना मग मला नाही आवडत गेलेल्या पोरी. आता काय करता, मी कुठे आहे का? आणि तू नको बाई, रडू अरे नको. असं काय मोठा अमेरिकन नाही. बापरे, मला तर लय रडायला येतं, पण मी कंट्रोल करते. रडत नाही, चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय. आणि होईल आणि चांगलं. मी येणार आहे ना आता, त्यामुळं टेन्शनच नाही. पण असं पप्पा लावतील, जाऊन दे. मला नाहीत लावतो. आणि चलो आता आम्ही लेट होईल मम्मी.
पुढच्या नाही, आठवड्यात आता येईल आम्ही मी. तिथं 31 तारखेला जाणार आहे. नाही मी येणार आहे इथं. हा, 27. काय अजून सांगू नाही शकत आम्ही, पण तुम्ही बघत राहा ब्लॉग. अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल. आता आम्ही पॅक होतो मस्त. आणि याच्यात काय आहे, आमची जेजुरी पण आता सुनी वाटणार आहे. कारण की मी जानुबाईची नाहीये. पालखी नाही हे तर नाहीच आहे. आणि जानुबाईच्या पालखी पण 12 तारखेला जाणार आहे निकोणीला, सातारा जिल्ह्यात जाते. त्यामुळे इथं पण सोनच वाटतं जेजुरीत. सगळे दुकानं बंद असतात, सगळे हे असतात. ब्लॉग चालू आहे तो. चलो आता आम्ही निघतो आणि रस्त्यात दिदी शॉर्ट गेले थोडे आणि मग भेटू. बाय बाय. शीतल दीदी बाय करा आता. ओके, आता वाजलेत किती 10. आमचं जेवण वगैरे सगळं झालंय, व्हिडिओ कॉल झालाय आणि आता आमचं चाललंय ठोकाठोकीची कामं झाली. आणि मार्क करून घेतलंय, देवघर बसवतोय छान. आणि रात्रीचा वेळ आहे त्यात. जाते ना, जाते. एकाच हे कर, म्हणजे तो बरोबर आज जाईल तसाच. हात बघ. ठोकू का मी? टोक पाहिजे का त्याला, टोक. पोरी गेल्या, आम्हाला दोघांना पण रडायला आलं. वाईट वाटतं पोरींचं, पण आता काय करता नाही का. हा ना, मी तर पहिल्यांदाच रडलो असेल. मग पहिल्यांदाच इमोशनल झाले एवढे. मी कंट्रोल खूप केलं यावेळेस बरं का, पण ह्यांच्यामुळं मला पण आता यावेळेस रडायला यायला लागले जास्तच. आणि 2 दिवस कालवा नुसता 2 दिवस करमून गेलं चांगलं. कसं आता उतरवायला आता पोरी पाहिजेच जवळ. हो ना. जाऊ दे आणि आता मग मी काय. तिला म्हणलं चला आपलं बाहेर फिरून येऊ म्हणलं. हा ना, हे मला कधी म्हणले नाही, म्हणले असते नको कंटाळा आलाय जाऊ दे आता, पण यावेळेस म्हणले चल जाऊ बाहेर म्हणलं बरं. अडचण असते माणसाच्या यात, तरी पण त्यातून आपण ऍडजस्ट करतो. पण जरा थोडंसं वाईट वाटलं जरा. म्हणजे त्यांचं भविष्य पुढं असलं चांगलं तर इथं राहून काय करणार आहेत त्या. नाही मस्त वाटतं आपल्याला आपल्यापाशी राहावं, पण त्या काय इथं काहीच नाही ना, बाहेर पडतच नव्हत्या काय नाही. आता तिथं कसं स्ट्रॉंग झाल्या फिरून. इथनं सोपं नाही चिंचवडला गाडीवर जाणं, सोपं नाही, यांना सुद्धा जमणार नाही. नाही मला पण नाही जमत. मग ती पोरगी किती स्ट्रॉंग झाली बघा. मग आपल्या इथं राहिले असते केलं असतं का एवढं तिने. स्ट्रॉंग झाली ती पोरगी आज. आणि बहिणीला पण, मोठ्या बहिणीला पण स्ट्रॉंग करते ती आज. हो तिथं राहून फिरती, तिला फिरवती. आणि जाऊ द्या, त्यांचं भवितव्य बघायला पाहिजे. इथं राहून काय करणार आहे. उद्या नवऱ्याच्या घरी गेल्या तर आपल्याला आत्तापासून सवय पाहिजे ना त्यांची, जरा लांब राहण्याची. हो ना, पाहिजे सवय. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की पहिल्यांदाच असं इमोशनल झालो मी. कारण पोरींवर माझी इतकी माया आहे का नाही, सगळ्यांवर माणसावर पण आहे, संध्यावर पण आहे. पण मी त्या लोकांना धन्यवाद देतो. आता माझे आईवडीलच ते पण एकटेच राहतात, आम्ही 3 जण बाहेर राहतो, ते स्वतः एकटे राहतात. पण ज्यांना मुलं बाळा नाहीत त्यांनी काय करायचं, त्यांनी तर दोघं एकटेच राहतात ना, त्यांना मुलं बाळ. आणि कुणाकुणाचं कसं आहे, मुलं असून पण फायदा नसतो. हो म्हाताऱ्या माणसांना एकटं राहावंच लागतं. काय वेळ कशी येईल माणसाचं सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी यांना 1000 वेळा म्हणते की तुम्ही स्ट्रॉंग राहा त्याच्यासाठीच. आणि निदान जरी आई वडिलांना आपण सांभाळू शकत नाही, थोडं लक्ष तरी थोडंफार देत जा, किंवा एखादा फोन तरी करत जावं, बस माझं एवढं म्हणणं आहे. कारण आपलं पण तीच आयुष्य आपले शेवट आहे. त्यामुळं फार अवघड परिस्थिती. म्हातारपणी शेवटी आधार पाहिजे. आता आकांक्षाचं मला इतकं हे वाटतं का नाही, खरंच ती पोरगी
माणसासाठी तर राहिलेली. आता तिला वाटत नाही का की इकडं राहावं, पण ती माणसासाठीच राहते आणि तिचे व्लॉग पण होतात व्यवस्थित. आणि इथून जाताना गाडीवर जाताना फार वाईट वाटतं मला, कारण सोपं नाही पुण्यात जायचं, गाडीवर यायचं, गाडी जायचं. आपलं कधी असून आजपर्यंत असं केलं नाही ना तिने. पण फार थिएटरची पोरगी, खरंच हॅट्स ऑफ आकांक्षाला. फार फार कष्ट करतात पोरी माझ्या. आता आम्ही दोघं इथं कसं तरी काढतोय म्हणा. आता आज इतकं वाईट वाटलं का नाही, खरंच वाईट वाटलं. तुम्हाला शब्दात म्हणजे सांगू शकणार नाही. त्यामुळं मी परत तुम्हाला सांगतो की जे दोघं राहत आहेत त्यांनी व्यवस्थित म्हणजे दोघं एकमेकाला विचारा, सामंजस्यपणाने वागा, राहा. ज्यांना मुलं नाहीत, मुली नाहीत त्यांनी, आणि ज्यांना मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी आईवडिलाला पण थोडंफार लक्ष द्या. येत जा, जात जा, जे करावं. आम्ही हालात दिवस काढलेत, त्यांनी हालात दिवस काढू नये, मला एवढंच म्हणायचं आहे. बरं, भेटूया. आता त्या बेकऱ्या नगरला आहेत आणि चिंचवडला गेल्यावर ते फोन करतील आणि धाकधूक लागतेच ना मला का व्यवस्थित जाते. एक तर ट्रॅफिक पुण्यात, आज रविवार. त्यांना म्हणतो सकाळी जावा, पण ते म्हणले नको, परत सकाळी लवकर उठून जायला लागेल ना. तर भेटूया परत. बाय आकांक्षा, मानसी. गाईज एवढं रडायला येत होतं ना आता. पप्पा मला बोलले होते की मी लॉग केलाय तर लॉग बघताना तू रडशीलच. आणि मी पूर्ण म्हणजे एडिट करताना, आता एडिट करत होते, पूर्ण इमोशनल झाले. आणि काय नाही, स्ट्रॉंग राहावा आपण. लवकरच आम्ही काही कायमचं नाही आहे इथं, कधी ना कधी घरी जायचंच आहे. दिदीचं लग्न झालं की तर जायचंच आहे. आणि स्टे स्ट्रॉंग, मस्त स्ट्रॉंग राहावा. काय नाही, मी तर येणारच आहे आता, 1 आठवड्याने तर येणारच आहे. चलो कंटिन्यू करा लॉग, मी तर काय बोलू नाही शकत आता. संडेला लॉग केला होता तिकडून येतानाचा, तर मला काहीच इच्छा नव्हती करायची लॉग आणि सगळे अपसेट होते कारण की आम्ही जाणार म्हणून. आणि हा लॉग छोटासा झाला आहे. आणि ह्या आधी तुम्ही क्लिप बघितली असेल तर पप्पांनी काय बोलले, म्हणजे मी अजून बघितलं नाही, एडिट करायचं अजून. तर पप्पा मला बोलले की तू बघशील तेव्हा इमोशनल होशील. तर काय माहिती, मी एडिट करताना मागं इमोशनल झाले असेल. आत्ताच इमोशनल होते मी. आणि पप्पा ह्यावेळेस खूप इमोशनल झाले, म्हणजे खूप. आणि आम्ही कंट्रोल केलं कारण की मला म्हणजे मी रडायला लागले की मला कंट्रोल नाही होत, कारण काय माहिती, मी खूप इमोशनल आहे आणि कंट्रोल नाही होत. मग ते पण रडतील परत, त्यामुळं मग आम्ही रडलोच नाही अजिबात. मी तरी खूप कंट्रोल केलं, दीदीने खूप कंट्रोल केलं, मम्मीने पण कंट्रोल केलं ह्यावेळेस जरा. पण पप्पांनी त्यांना खूप म्हणजे खूप असं भरून आलं होतं पार. आणि खरंच यार, मम्मी पप्पांपासून दूर राहणं खूप म्हणजे खूप मुश्किल आहे, खूप म्हणजे खूप. कारण की सगळंच म्हणजे चेंज होतं यार. आपली लाईफ तिकडं असते तेव्हा आपण सगळं मम्मी पप्पांच्या भरोश्यावर आपण जगत असतो. नंतर आपण सेपरेट राहायला गेलं की सगळं वेगळं होतं. म्हणजे बाहेरचं सगळं काय म्हणतात त्याला, व्यवहार, ज्ञान, परत किचनमधलं सगळं, हे बघा ते बघा, भाज्या खराब होतील, सगळं मम्मी वगैरे असते. आपलं बाहेरचं पप्पा सगळं वगैरे असतात. तशी आम्हाला पप्पांनी कधीच सवय नाही लावली म्हणजे अवलंबून राहायचं पप्पा मम्मीवर. कारण की बाहेरचं दीदी तर ऑफिसला जायची, त्यामुळं मला खूप शिकवलं पप्पांनी बाहेरचं सगळी कामं. तर मी करते, त्यामुळं त्याची मला कमी नाही कधी हे झाली. आणि तुम्ही पण तुमच्या मम्मी पप्पांना, तुम्ही जर बाहेर राहत असाल तर एकतरी असं फोन बिन करत जावा. मम्मी पप्पांना जपा, मेन म्हणजे. दुसऱ्या कोणाला जपलं नाही तरी चालतंय नातेवाईकांना, पण मम्मी पप्पा आपले खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. त्यांना जपा, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करा सगळ्यांनी. आणि काय नाही, होप सोडू नका, फक्त सगळं नीट होईल. आणि मम्मी पप्पा सोबत असेल तर सगळं काही नीटच होणार आहे. त्यामुळं मम्मी पप्पांना जपा, मेन म्हणजे घरच्यांना आपल्या. आणि भरपूर त्यांना प्रेम द्या. आणि हा लॉग मी इथंच एंड करते कारण की परत मला इमोशनल मी होईल. आणि
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.